नवीन पाहुणीचे आगमन झालेले आहे। हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात। कशा आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। आणि इथे मुलं झोपलेली आहेत, अजून टंगळवंगळ चालली आहे आणि छानशी दिवसाला सुरुवात झालेली आहे। 9 वाजलेले आहेत। मी आणि पप्पा गावामध्ये चाललो आहे सकाळी सकाळी, जरा कामं आहेत म्हणून। आणि आईचं चाललेलं आहे नाश्ता, जेवण याची तयारी। तर जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट तिच्याचकडे असतं आणि बाकीची सगळी कामं आम्ही बनवतो। आणि जेवण ती खूप छान बनवते आणि आम्हाला कंटाळा येतो, त्याच्यामुळे जेवण तीच बनवते। चलो, तर मी आणि पप्पा गावामध्ये जाते। मम्मी काय नाश्ता करते दाखवते तुम्हाला। मम्मी काय नाश्ता करते? मी डोसे बनवते। डोसे बनवते का? रवा आणि पोहे भिजत घातलेत आणि त्याच्यात डोसे। ओके, आम्ही येतो तोपर्यंत होईल ना? हे बघ, हो बघितलं। इथे भिजत घातलंय रवा आणि हे पोहे। आता हे दोन्ही परत वाटणार, तर मिरची मीठ काय घालायचं ते घालणार आणि मग त्याचे सुंदर असे डोसे। आम्हाला आल्यावर दाखव। हो हो नक्की। चलो, सकाळी सकाळी पप्पांनी गावात जातो, कारण की ते काम तेवढं अर्जंट आहे म्हणून। चलो, आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आभाळ आलेला आहे, असं वाटतं पाऊस येईल। पूर्ण आभाळ आले आज। आवडतं तुम्ही पाठवतो, दुकान पण आवडायला पाहिजे। नाश्ता करते। हे बघा, हे असे डोसे आणि चटणी छान झाली मम्मी, मस्त झाली आहे। आणि मी गावात जाऊन आली पटकन, 10 मिनिटात जाऊन आम्ही काम करून आलो। गाडी असल्यामुळे पटकन होतं, नाहीतर गाडी नसली ना खूप वेळ लागतो। गाडीची वाट बघत बसावं लागतं, इथून फाट्यापर्यंत चालत जावं लागतं। घरची गाडी असल्यामुळे काम पटापट होतात। माझी गाडी इथे आहे, त्यामुळे 10 मिनिटात पप्पा आणि मी गावात जाऊन आलो। काम करायचं होतं ते करून आलो। आता नाश्ता करते आणि आमच्या घरी एक मेंबर येणार आहे, तो थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवते। नवीन पाहुणीचे आगमन झालेले आहे यांच्या दारामध्ये। नवीन पाहुणीचे आगमन झालेले आहे। ढंटडेंग, ये टाळ्या। हा गप, हा गप गप, काय नाही गप, नाही काय नाही। ती आता आजच्या दिवस नाही तर 2 दिवस ओरडेल, कारण की तिला ही जागा नवीन आहे, त्याच्यामुळे ती आता ओरडणार। तिला सवय नाहीये आणि ती अचानक तिच्या जागेवरून आली, त्यामुळे आता ती 2 दिवस तसंच करणार। तिला नवीन दिसतंय सगळं, त्यामुळे गप गळा दाबते। हा काय नाही। बाबा बघा कशी शोधते मला, बाबा घेऊन आले ना, बाबाला शोधती बाबा। काय 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 शेळी बघायला आल्या। खायला टाकले पप्पांनी तिला, ती बघ ओरडते तरी खाती, ते बघ। राहणारच नाही, तू एवढी हवा आहे ना, पेटवली तरी राहणार नाही ती। जागा बघती आणि रडते बघ, ओरडते बघ आपल्या। हा खाती, जागा बघते आणि थोडी चपाती खायला घाल तिला। घे, पाय धु पहिले तिचे। बाबा थांब बाबा, घे, ले लोक वल्ल करू। बस 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 बस, भारी। पळती बघ कशी। 4 पाय आहेत ना। माशी जाणू, थांब माशी जाणू। नाही राहणारच नाही, वारं आहे ना भरपूर, राहणारच नाही, ते अजिबात नाही राहणार। ते बघ लावून देते का बघ। बाबा पकडाव। 2 मिनिटं लाव ग भारे। हा काय नाही करीत तुली, काय नाही तुला हा नाही काय करीत तुला। दर दर घे, खा, दर घे ग। ओवाळ तिला। खाती ग, खाती खाती। मग खाईन तर काय झालं। असे 2चे 4, असे भारी, असे 2चे 4, 4चे 8, 8चे 12 होत राहू दे। पहिले केलं एकच होईल।
आता पहिल्यांदा ना. आणि ही शेळी आता आहे ना म्हणजे लागलेली आहे, काय म्हणतो आपण, गाभण आहे ती शेळी आता. पण ब्लॉगर बनायला बघती. गाभण आहे तिला ती पण शेळी, blogger बनायचं. लागलेली आहे म्हणजे. आणि आता तिला पहिल्यांदा ट्रेनिंग घेते. बाळ होणार आहे तिला आता. तेव्हा कोण ट्रेनिंग घेते मग कशी. चलो आता हिचं काहीतरी नाव ठेवा ना. सगुनी ठेव. नको, सगुन गुळ खायला घाल, गुळ. पहिल्यांदा आल्यावर गुळ खायला देतात. खा, खाईल ती, राहू दे. जागा बघ तीन मोठे आरडते जागा बघ ते. तिच्या शेळ्या आहेत ना बरंच. जागा बघ ती. तुम्ही ठेवा काय ठेवायचं. सगुनी नाही नको. मम्मी तू आता हिच्या जवळ अशी बसून राहिली तर काम कशी व्हायची. तिची बहीण आई बाप सगळी सोडून आली ती पार अशी कावरी बावरी झाली ना बाळा. तिला काय सुचत नाहीये सकाळपासून. आपण कसं नवीन लोकांच्या घरी लग्न करून गेल्यावर कावरं बावरं होतो, तशी ती आज नवीन आली आपल्याकडे. ती कावरी बावरी झाली. अगं पण तुझ्यामुळे जेवण राहील ना आमचं सगळं. ती कावरी बावरी झाली पार. कांदा खाती का बघू? नको, खाईल तिला काय कांदा खायला. खाणार बघू. काही नको. नको, नाही द्यायचा कांदा. तू वास कशी घेते कांद्यात. माझ्या हातात कांदा आहे ना. अर्धा थोडा तर दाखव. नाही नको दे. अगं ती बघ, ती बघ. कांदा खायचा आहे तिला. चल मम्मी, चल जेवण करायचं, चल. ती बघ ना कशी करते. ती बघ कशी करते ती बघ. एक काम कर, दे तिला अख्खी, दे पेडिग्री. आखी नका बाबा म्हणाले नका देऊ तुला. संपून टाका ना. काय ठेवली आता ती? नको, राहू दे, थोडी खाऊ दे. संध्याकाळी करू. बरं ती चपाती पण खाती ना. बा झाली वैष्णवी, चपाती पण खाती ना. काय मम्मी काय चाललंय. मंडप मंडप चाललाय बकरीसाठी आमच्या. शेड बनवताय बकरीसाठी बसायला. चपाती म्हणते लाल चपाती कर. बकरीसाठी शेड बनवायचं चालू आहे. हा जी जेवायला बनवलेलं आहे वांग्याचं भरीत, चण्याची आमटी, भाकरी आणि भात. मस्त असा मेनू. आणि हिला वट्ट्यावर आणून आणली आहे. खाली होती पण तिला कोणी माणसंच नाही दिसली. आता सगळे जेवायला बसलोय त्याच्यामुळे मग ती आता खूप ओरडायला लागली, खूप म्हणजे जीव काढून ओरडायला लागली. म्हणून तिला जेवेपर्यंत ओट्यावर आणून बांधली, पण तरी पण ती ओरडतेच आहे. तिला कंटिन्यू जवळ माणसं पाहिजेत. रात्री वाटायला आता रात्री कसं झोपणार आहे आपण काय माहिती. बाबा आणि झोपणार नाही मग काय करणार? इथं काय? हा पळत पळत आला. माऊ तिकडनं इकडं त्याला पळत पळत तिकडं नाही ना एकदा बघ ना कसं घाबरतो. घाबरत होतो तिला. एकदा नाही ना. तिला भेटायचं. पळत पळत आलाय परत तिकडून. त्याला भेटायचंय, तिला भेटायचं. आता बघा कसं घाबरतोय. कसं घाबरतोय, घाबरतोय बघ कसं घाबरतोय. घ्या ना एकदा परत. काय नाही करत, घे. ये आईस्क्रीम पार्टी, ये आईस्क्रीम पार्टी. साधा तर टेनिसचा बॉल क्रिकेट खेळताना एवढ्या लांब लांब आमच्या इथे हे ना आईस्क्रीम आहे त्याची दादावाली. आणि ना ती खूप छान लागते. अशी आईस्क्रीम मुंबईला मिळत नाही. तर हे ना कशात तरी असं बुडवतात तर ते खूप छान लागतं, मस्त लागतं हे. कुल्फी म्हणतात. या ना. खेळू दे. हा पळ पळ, बाबूच्या मागे पळ. पळ पळ बाबू पळ. ए इकडे बाबू. प्रथम पळ पटकन, कोणतरी पळा. ती पळू का? ओ माऊ हा मी पण. दमलं प्रथम, दमलं. अरे बॉल घे त्याच्याकडून. तू कुठे चालला बॉल घेऊन? तो लपवायला चालला बॉल. तो देतच नाही बॉल. तोंडात लपून धरून ठेवलाय. आता त्याच्यात जाईल बघा, त्याच्या भेंडीत जाऊन लपल बघा. तो बॉल घेऊन लपतो बस. ते बघितलं. एक शॉर्ट व्हिडिओ काढूया. तो लपला बॉल घेऊन, लपला बॉल घेऊन द्यायचं नाही म्हणून, लपला बॉल घेऊन. भेंडीतच लपूनच घेतलं आणि बॉल द्यायचा नाही म्हणून. हा लपला बघ बॉल घेऊन. ताई सर. चल 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 चल. लपतो कसा बॉल घेऊन. द्यायचा नाही ना. थांबा.
बाजरी काढून आणली आहे पप्पांनी वावरातून, कारण की पावसाचं वातावरण झालं त्यामुळे जी बाजरी काढली ती भिजेल म्हणून मग ती काढून आणली. आता तिला फक्त काठायची, म्हणजे तिची जी वरची कणसं आहेत ना ती फक्त कापून घ्यायची. ही हां एवढीच कापून घ्यायची. असं त्याला विळ्या लागणार, तसं निघणार नाही वैष्णवी, विळ्या लागणार त्याला, विळ्या तसं निघणार नाही ते. मग याच्यात ना बाजरी येईल. अजून काढायची आहे पूर्ण बाजरी, पण आज ना काढली नाही, वातावरण झाले पावसाचं तोपर्यंत. म्हणून भारती काय करतेयस? काय मावशी मावशी काय मम्मी काय आवडतं ए तुला? काय करते मग मम्मी काय भारती? आवडतं तुला? ज्वारी छाडा, बाजरी छाडा. नाही नाही काय पाहिजे काय तुला बोल. काय नाही पाहिजे का बसा. तुला काय पाहिजे बोल ना. मम्मी तुला ही काहीतरी बाजरी. पाहिजे नव्हतं. बाजरीची कणसं काठायचं काम चालू आहे. ओके. खाती ती सगळं. आणि तिकडे ते लहान कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळायचं काम चालू आहे पोरांचं. बाबू पण आहे त्याच्यात. मम्मी गेली आहे तिकडे, टायसन आहे. आणि इकडे अर्ध शेड बनून झालेले आहे. याच्यावर पत्रा टाकलाय पप्पांनी, असंच तात्पुरतं टाकलंय, अजून करायचे त्याला व्यवस्थित. आणि असं बांधून ठेवलेलं आहे फक्त, असं हे असं बांधून ठेवलंय. तर करायचे ह्याला अजून. आणि ह्या मोगऱ्याला किती बहर आलेला आहे, भरपूर असा मोगरा आलाय ह्याला. एवढं भरलंय ना हे झाड की याचे कमीत कमी 3 ते 4 गजरे बनतील. तो प्रथम वरून इतकं हे भरलंय झाड मोगऱ्याचं. परत आता आत आलो, आता एवढा वेळ बसलो होतो, ती आता लगेच लागली ओरडायला. तू नको जाऊ तू नको. तो केवढा आता पप्पा गेले ना शांत होईल. मग आता शांत झाली. आता पप्पा परत वरती आले ना, परत ओरडायला सुरुवात करेल ती. कशी सूर लावती बघितलं का? म्हणत ती का काय? पप्पा या चला. पप्पा आले की आता परत सुरुवात करेल. ते बघ झाली सुरुवात. नाहीये अरे नाहीये बॉल नाहीये नाहीये. ती बघ ती बघ लागली का? पुढे आईने गरमागरम मस्त दाल खिचडी बनवली आहे आत्ता जेवणासाठी. मस्त पातळ अशी आणि एकदम गरम गरम आहे. ते सगळ्यांना माणसं असं हलकं फुलकं जेवण बरं वाटतं संध्याकाळचं. शेळीला वरती आणून बांधलेलं आहे, कारण की रात्रीचं आता सध्या तरी तिला शेड बनवेपर्यंत इथेच ठेवावं लागेल. खाली वाघ येतो त्यामुळे बाहेर तिला ओपनमध्ये ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे तिला आता सध्या टॅरेसवर बांधण्याचं तिचं जे काय नियोजन केलेलं आहे. चला, आणि मी सगळे जेवून टॅरेसवर आलेलो आहोत. 9:30 वाजलेत. थोडंसं आता टाईम स्पेंड करतो, मस्त मजा मस्ती करतो आणि मग फायनली बघू आता आज कुठे झोपायचं ठरते, कारण की टॅरेसवरच झोपतं. पण 2 दिवस झाले खूप म्हणजे खूप वारा सुटतो, अगदी सोसाट्याचा वारा सुटत आहे. पाऊस येण्याची कधीही शक्यता असते, त्यामुळे शक्यतो आज खालीच झोपू. बघू चला. आणि व्हिडिओचा एंड मी हा इथेच करते. दिवसभराचा व्लॉग जो मी तुमच्यासोबत शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.